जोहार जिंदाबादच्या दिवशी एक कविता जस्ट सुचलेली आहे. नुकतीच सुचलेली कविता व्हिडिओ करत आहेत, सरकत आहेत. मी कुणाचा, मी कुणाचा, मी कुणासाठी, मी कुणासाठी जगतोय हे मलाच आजपर्यंत समजलेलं नाही. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात शेवटच्या काही वर्षामध्ये मी जगलो. मी कुणाचा मला नाही समजलं. मला हे कळलं नाही. मी जगलो लोकांसाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसासाठी, अपार प्रेम करणारे माझ्यावर. मी त्यांच्यासाठी जगलो, त्यांचा विचार केला. पण माझ्यासाठी कोण जगलं ह्याचा मी नाही विचार केला. खूप प्रेम केलं त्यांनी पण, मी पण. पण शेवटपर्यंत समजलं नाही कोण कुणासाठी. मी त्यांच्यासाठी किती माझ्यासाठी नाही समजलं शेवटपर्यंत. मी सर्वांवर प्रेम केलं, माया केली, नातं जपलं, नातं टिकवलं. प्रेमाची भाषा, परिभाषा शेवटपर्यंत. कोण कुणाचं नसतं, कोण कुणाचं असतं ते आठवण करत असतं, फोन करत असतं. तसंही झालं नाही. मी माझ्यापर्यंत जगत राहिलो. मला छंद कवितेचा, काव्य करण्याचा, समाजसेवेचा, त्यात मी जगत राहिलो. परत काही कळलंच नाही कोण कुणाचं, मी कुणाचा, माझ्यासाठी कोण काय करतं, मी त्याच्यासाठी काय करतो काही समजत नाही. सर्व रागावले माझ्यावर, रागावले. मी नाही रागावलो. मी आठवण करत राहिलो माझ्यासाठी कुणी काय काय केलं, मला कुणी मदत केली माझ्या पडत्या काळात. संकटे खूप आली, सामोरे गेलो. मला त्यावेळी कोणी मदत केली हे आजही मला आठवतं. मला आज आठवून राहील. ज्या माणसाने मला मदत केली, उपकार केले, त्या माणसांना विसरून कसं चालणार? नाही विसरणार. काही गोष्टी असे असतात, काही घटना असे असतात, काही प्रसंग असे असतात, माणूस स्वतःच मेल्यावर त्या संपुष्टात येतात. असे अनुभव मला खूप आले. अनुभवातून शिकत गेलो. जेव्हा आपल्याला नुकसान होते तेव्हा आपल्याला अनुभव येतात. अनुभव हे फुकट मिळत नसतात. त्यासाठी खूप मोठी रक्कम, काही खर्च होते आपल्याकडून. त्याच्यातून मात करून जगतोय. प्रत्येक माणसाने असेच जगावे. काय वाईट, काय चांगलं याचा अभ्यास करून जगावे. पुढील आयुष्य माझं खूप छान आहे. कोण किती वर्ष जगेल, किती दुनिया बघेल हे काही निश्चित नसतं. मी सर्वांवर प्रेम करतो. मला माहिती आहे मी कुणावर प्रेम करतो. जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा त्यासाठी समाज नडतो. कधी जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करतो.
ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे ऋण आहे ते आपण फेडतो किंवा नाही फेडतो, पण शेवटी माणूस मेल्यावर जे 4 खांदे लागतात ना ते समाज असतात. जो कोणी पुढाकार घेतो की मला त्याला खांदा द्यायचा असतो, हीच पोचपावती असते. अरे खांद्याला काय कोणी तयार होईल? कारण मेलेल्या माणसाची घाण गावात ठेवायची नसते, ती वेशी बाहेर नेऊन जाळायची असते किंवा गाडायची असते. इतिहास आहे असे कित्येक मोठमोठी माणसं जन्माला आली आणि मरून गेली. आपली रूढी, प्रथा, परंपरा काय आहे ते टिकवायची असते. आपण दुसऱ्याचे अनुकरण करतो की काय हे मेलेल्या माणसाला काय ठाऊक. मेलेला माणूस, त्याला 4 खांद्याने माणसं आणि स्मशानात देऊन त्याला जाळणारी माणसं किंवा गाडणारी माणसं ही आपल्या समाजाचे असतात. तीच आपली माणसं भासतात. म्हणून माणसाचं जीवन जग असताना कुणाला काय सांगावं, कोण आपला असतो, कोण काय असतो, जरी तो आपला असला नसला तरी आपण गेल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. तोच आपला माणूस असतो. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.